एक नामकरण केलं आहे आपलं, उपऱ्या म्हणून संबोधताय आपल्याला. हे बघा, उपऱ्या म्हणण्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार नाही. मी तरी शिवसेनेतून भाजपमध्ये आलो. माझं पूर्ण आयुष्य शिवसेना भाजप युतीमध्ये जवळपास 35-40 वर्ष गेले व शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्याच सगळ्या निवडणुका मी आतापर्यंत लढलो. परंतु त्यांना सगळ्यात पहिले माझ्या विरुद्ध 1999ला गद्दारी केली म्हणून त्याला शिवसेनेतून पहिली हकालपट्टी झाली. नंतर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर असताना भारतीय जनता पक्षाची सरचिटणीस पद मिळवलं. त्यानंतर नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आपल्या हातात लागत नाही म्हणून छावा काढण्यात आली. छावामध्येही ते अपेक्षित अध्यक्षपद न मिळाल्यामुळे छावालाही गद्दारी करून नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला गेला. राष्ट्रवादीने नगराध्यक्षपद दिलं, पण त्याही राष्ट्रवादीशी गद्दारी करून नंतर 2009च्या निवडणुकीत ध्रुपदरावसोबत गेले. नंतर ध्रुपदरावलाही सोडून मनसेमध्ये प्रवेश केला. मनसेने विधानसभेची उमेदवारी दिली, त्याही मनसेशी गद्दारी करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ज्या शिवसेनेने विधानसभेची उमेदवारी प्रतापरावने माझं तिकीट कापून दिली, त्याही प्रतापरावला नंतर 4 नंबरवर म्हणून ज्या शिवसेनेने आमदारकीचं स्वप्न पूर्ण केलं, त्या बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करून पुन्हा शिंदे गटामध्ये गेले. असा उपऱ्याचा प्रवास जर पाहिला तर त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना ढोपऱ्या म्हटलं पाहिजे. म्हणजे पक्ष बदलून बसून ढोपरं सोडल्या गेलेले आहेत आणि सर्व 4 धाम 4 तीर्थ ज्यांनी पूर्ण केले त्यांना मला उपऱ्या म्हणण्याचा काहीच नैतिक अधिकार नाही. दुसऱ्याकडे 1 बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात हे त्यांनी जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही अनेक पक्षांमध्ये गेले, त्याच्यानंतर शिवसेनेत आले, मला उपऱ्या म्हणून काही फायदा नाही असं म्हणतात तुम्हाला. उपऱ्या म्हणजे एखाद्या पक्षाचा जो राष्ट्रीय पक्ष आहे अशा पक्षाला ज्याने 4 पक्ष सोडले आणि तो त्याला जबाबदारी दिली, तो त्याची भूमिका मी उपरीच भूमिका म्हणेन ना. ती काय मूळ भाजपची म्हणणार आहे. ते म्हणले की मागच्या वेळेला पण युती तुटली होती. अरे मागच्या वेळेला युती तुटली त्याच्यामुळे ज्या सीटा पडल्या ते पुन्हा होणे म्हणून तर आमचं म्हणणं आहे ना की मागच्या वेळेला युती नसती तोडली तर महायुती निवडून आली असती. आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली. पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे. ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी काय? नाही, मुख्यमंत्र्यांचा पाचचा विषय नाही हा. मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे कामं पडले हे तर इथलाच आपला PIB करू शकतो. हो, ते डिफेंडरची बरीच चर्चा होते आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी म्हटलं की मला तर माहीत नाही, मी तर घेतली नाही डिफेंडर, पण काल एक बुलढाण्यात डिफेंडर आली आहे आणि ती डिफेंडर एका कॉन्ट्रॅक्टरनं दिली आणि ती काय कोणत्या कमिशननं दिली आहे ते एकदा विचारपूस झाली पाहिजे. ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही. मी त्याला काही उत्तर देत नाही. पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे. आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे. त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे. त्या गाडीवर MLAचा सिम्बॉल पण टाकलेला आहे. MLAचा सिम्बॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत. आता जोपर्यंत माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण होतं, मला पाहू दे जरा दिवळ असतो मला वापरून, मग तेवढ्या करता सिम्बॉल आहे त्याच्यावर. असं वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून? असं काही नाही, सगळ्या गाड्या सारख्याच आहेत, काय फरक नाही. विचारत म्हणतात की कोणत्या कमिशनमध्ये गाडी आहे. त्या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला.